राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे अत्यंत लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना जोरदार टाळ्या आपल्या झाल्या पाहिजेत. आजच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असणारे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, दिलीप वळसे पाटील, नवाबभाई मलिक, नरहरी जिरवाळ, उपस्थित सर्वच मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री, माजी खासदार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख, ज्यांना ज्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सहकारी आणि ज्यांनी आपल्याला ह्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं जायचंच, पक्षाने बोलवलं नाही तरी पक्षावर प्रेम असल्यामुळं, पक्षावर निष्ठा असल्यामुळं, पक्षाचा एक घटक म्हणून ते आपणहून आले असे पण उपस्थित असणारे सगळे माझे सहकारी, हसता काय करत ते सांगतो, बंधू भगिनींना, पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना, आज सकाळी सुरुवात केली, त्याच्यानंतर 10 समित्या नेमल्या गेल्या आणि सुरुवातीलाच आम्ही सांगितलेलं होतं की ह्यावेळेसचं शिबिर आपण एका वेगळ्या पद्धतीने जातोय, वेगळी काही भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतोय आणि काळानुरूप जसं राजकारणाच्या संदर्भातली सुरुवातीच्या काळामध्ये असताना प्रचाराची पद्धत आणि आताची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. नवीन पिढी मोठ्या प्रमाणावर पुढे आली आहे, त्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे, त्यांचेही प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना आपल्याला त्या प्रश्नाची नीटपणे सोडवणूक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि म्हणून आपण 10 त्या समित्या केल्या. त्याच्यामध्ये शिवनेरी समितीचं नेतृत्व दिलीप वळसे पाटलांनी, रायगड समितीचं श्री नरहरी जिरवाळांनी, आपल्या कळसुबाई समितीचं आदिती तटकरेंनी, विजयदुर्गचं इंद्रनील नाईकांनी, पन्हाळा समितीचं दत्तामामा भरणेंनी, राजगड समितीचं शिवाजीराव पाटलांनी, अजिंक्यतारा समितीचं अनिल भाईदास पाटलांनी, देवगिरीचं नवाबभाई मलिकांनी, रामटेकचं धनंजय मुंड्यांनी आणि सिंहगडचं सुनेत्रा पवारांनी आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळी टीम होती. त्यांनी थोडक्यात, त्यांनाही वेळ तसा कमी मिळाला कारण ते 3 तास बसलेले होते. अनेकांनी उपयुक्त सूचना केल्या. आम्ही सगळेजण तिथं फिरत होतो, काही काही वेळ आम्ही त्यांचं ऐकत होतो, काहींना वाटत होतं की आम्ही तिथं थांबावं आणि संपूर्ण ऐकावं, परंतु एकंदरीत आम्ही तिथं फिरण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की खरंच हे सगळं मनापासून सगळे लक्ष देऊन करतायत का, त्याच्यातलं गांभीर्य यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का, आणि त्याच्याकरता प्रफुल्लभाई असतील, मी असेल, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळेजण फिरत होतो. मला सगळीकडे जाता आलं नाही कारण मला वेगवेगळ्या चॅनलला देखील माझ्या मुलाखती द्यायच्या होत्या. जवळपास 15 हिंदी आणि मराठी चॅनलला मी आपल्या एकंदरीत ह्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे आणि पत्रकारांना किती काही विचारलं. मगाशी तटकरे साहेबांनी, आमच्या प्रफुल्लभाईंनी जे काही सांगितलं की बाबा इथं का घेतलं, ह्याच्या मागचं कारण काय, कारण पत्रकार त्यांच्या अँगलनी विचार करत असतात, आपण आपली भूमिका तिथं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळं हे सगळं करत असताना त्या समितीमध्ये प्रत्येकाच्या किती सदस्य संख्या होती आज तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं नाही, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की उद्याच्या 30 सप्टेंबर पर्यंत, मी 30 सप्टेंबर पर्यंत तारीख देतोय, 11 दिवस, त्याची संपूर्ण प्रत्येक 10 समितींची एक प्रत
माझ्याकडे द्या, एक प्रत तटकरे साहेबांच्याकडे द्या, एक प्रत प्रफुल्लभाईंच्याकडे द्या, एक प्रत पार्टीकडं जिथं शिवाजीराव गर्जे आणि बाकीचं सगळं आपलं मुंबईचं ऑफिस आहे तिथं द्या. अशा 4 प्रती करा. त्याच्यामध्ये किती लोकांना तिथं नेमलेलं होतं आणि मला या 4 दाहीच्या दाही अध्यक्षांना विनंती करायची की त्यांना तुमच्यामध्ये सदस्य म्हणून नेमल्यानंतर किती जण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथं थांबले त्याची पण थोडीशी माहिती द्या. काय होतं, आपण सगळेजण काम करत असताना मित्रांनो, हे एकट्या दुकट्याचं काम नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. आपलं सगळ्यां एक परिवार आपण आहोत. मी सकाळी पण त्याबद्दल बोललो आणि त्याच्यातून एकदा हा निर्णय घेत असताना, एकदा वेगवेगळे विषय देत असताना किंवा नवाभाईंनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे, त्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी आपल्या भाषणात केला की नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतंय आणि ते कुणी थांबवू शकत नाही. मी ज्या पुण्याचा किंवा चेतन पाटील किंवा अनेक सुनील शेळके वगैरे बरेच माझे आमदार दिलीपराव वगैरे आहेत, दत्ता आहे, आम्ही सगळेजण पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. तिथं कशा पद्धतीनं नागरीकरण आम्ही बघतोय. त्याचबरोबर नव्या मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, प्रचंड म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढं झपाट्याने तिथं नागरीकरण होतंय. आणि हे असल्यामुळं उद्याच्या 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्लभाईंनी आता बोलत असताना सांगितलं मतदारसंघाची फेररचना होणार. मागच्या वेळेस 2009ला मतदारसंघ बदलले गेले, आरक्षण बदलली गेली, त्याला आता 20 वर्ष होत आहेत. साधारण पद्धत अशी 20 वर्षांनी मतदारसंघामध्ये पुन्हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये फेरविचार केला जातो. हे जरी निवडणूक आयोगाचं काम असलं तरी वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी शहरामध्ये मतदार, आता पुण्यातच पूर्वी 6 मतदारसंघ होते, आता 8 झाले. पुढे असंच झालं तर पुण्यामध्ये 2029 पर्यंत 800 जवळपास 11 मतदारसंघ होते. त्या चेतन पाटलांचाच मतदारसंघ 6.5 लाख मतदारांचा झालेला एक मतदारसंघ. तीच गोष्ट पिंपरी चिंचवडला 6.5 लाख मतदार आणि त्याच्यावर चिंचवडला पण असेच मतदारसंघ 304 तर होणारच आहे, परंतु 5 पण होण्याची शक्यता आहे. अशी एकंदरीत मी उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुण्याचं नाव दिलं. परंतु जिथं जिथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये तिथं अशा प्रकारची परिस्थिती आहे, ह्याची नोंद आपण घ्यावी. आणि मगाशी सांगत असताना ह्या 10 समितीच्या प्रमुखांना नंतर पण मला चिठ्ठी आल्यात की इंद्रनील दिली की दादा मला भाषणामध्ये वेळ मर्यादित होता, परंतु एक अत्यंत महत्वपूर्ण विषय माझा राहून गेला, असं अनेकांचं झालंय. त्याच्यामुळे त्यांनी देखील ते सगळं व्यवस्थित नोट तयार करावी. कारण काही काही तुमच्या सूचना आम्ही ऐकत होतो. आम्हाला देखील काम करत असताना ज्यावेळेस देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि मंत्रिमंडळ आम्ही बसतो, आम्ही धोरण ठरवत असतो, ज्याचा उल्लेख दिलीप वळसे पाटलांनी केला. पूर्वीच्या काळामध्ये एक काँग्रेस असायची, त्या काँग्रेसचं सतत सरकार असायचं आणि त्यावेळेस काँग्रेस संघटनेला महत्व द्यायची, संघटना एकत्र बसायची आणि मग त्याच्यातनं रोजगार हमी योजना यायची, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना यायच्या. इव्हन आपण पण महाविकास आघाडीमध्ये असताना RR पाटलांनी आम्ही सगळ्यांनी बसून ती संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, हगणदारी हटाव कार्यक्रम, त्याच्यात नाव हगणदारी आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यावेळेस ग्रामीण भागाला त्याच्यामध्ये घेण्याकरता ते नाव गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण कधी कधी ती नावं इतकी ग्रामीण भागाच्या अंगवळणी पडलेली असतात, शहरातल्या भागांना वाटतं बघा काय शब्द वापरला, अरे पण तो ग्रामीण भागाला तो जास्त आपल्यापणाने वाटतो. त्याच्यामुळं मी बऱ्याचदा भाषण करत असताना मी ग्रामीण शब्द वापरले की शहरी भागातले म्हणतात तरी ही काय बोलला, परंतु ग्रामीण भाग खुश होतो, आला दादा लयच भारी बोलला, असं ते होत असतं. पण मी पण आता बरंच टाळायचा प्रयत्न करतो, कारण जबाबदारी तुम्ही माझ्यावर जास्त दिलेली, त्याच्यावर त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातो. म्हणून माझी विनंती आहे की सगळी माहिती, किती सदस्य होते, किती सदस्य शेवटपर्यंत तिथं थांबलेले होते, किती सदस्य आदितीने सांगितलं तसे फोटो काढायला बाहेर गेलेले होते, ते त्याच्यातून कळेल. मला ह्याच्यातली गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्याच्यातनं सिरियसनेस किती आहे आपल्या तिथल्या सन्माननीय सदस्यांना हे पण त्याच्यातनं आपल्याला ओळखता येतं. त्याच्यात तुम्ही सांगितलं पक्षाची थिंक टँक असली पाहिजे, वर्षभराचा कार्यक्रम दिला पाहिजे, वक्ते तयार केले पाहिजेत, त्याच्यामध्ये
ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते खूप त्याच्यात आता मी सगळेच विषय घेत नाही किंवा नवाबाईंनी प्रफुल्लबाईंनी सांगितलं तसं शहरी भागामध्ये काही करून आपल्याला लक्ष द्यावंच लागेल. कुणाची कुठलीही मक्तेदारी नसते. मला आठवतंय दिलीपरावांना, सुनील तटकरेजींना, नवाबाईंना आठवत असेल मागे नंदुरबारला फक्त आणि फक्त पंजा चालायचा. तिथं त्यावेळेस गावित साहेब आपल्या बरोबर होते आणि मग नंतर गावित साहेबांनी प्रयत्न मनापासून केला, आपण त्यांना साथ दिली आणि नंतर तिथनं पंजा बाजूला गेला, घड्याळ तिथं चालायला लागलं. पूर्ण जिल्हा परिषद नंदुरबारची घड्याळावर निवडून आलेली आपण सगळ्यांनी पाहिली. म्हणून मी सांगतो की कुठंच फक्त लोकांना विश्वास देणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांचे त्या भागातले प्रश्न ज्याचा उल्लेख मगाशी नवाबाईंनी केला की स्लमच्या बद्दल ते बोलले, झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांच्या बद्दल, माझ्या बंधू भगिनींच्या बद्दल त्यांनी काय साधारण लोक विचार करतात ते सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आज आपल्या महायुतीच्या सरकारने त्या बाबतीमध्ये बरेच महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मध्ये काही जण आपल्या बीडीडी चाळीमध्ये आम्ही चाव्या देण्याचा कार्यक्रम केला. 160 स्क्वेअर फीटचं पूर्वी घर असायचं, इतकं खराब घर होतं, 4-4 पिढ्या त्या घरात राहिल्या आणि आता त्यांना 550 स्क्वेअर फीटच्या पेक्षा चांगलं मोठं 2 बेडरूमचं अटॅच बाथ WCचं किचन आणि हॉल असणारं घर दिलं. फार सुंदर घरं दिलीत. मी पण ते बघितली. अमित चाव्या, देवेंद्रजींनी, मी आणि एकनाथरावांनी दिल्या. काही आपल्यातले पण सहकारी त्या कार्यक्रमाला होते. अशा पद्धतीनं कामं आपण सगळेजण करतोय. मला आज जे 10 गट केले होते त्या गटामध्ये जी चर्चा झाली किंवा त्यांचं सादरीकरण नियुक्त प्रतिनिधींनी सगळ्यांच्या समोर आता केलं ते फार अभ्यासपूर्ण सूचना समोर आलेल्या आहेत. सदरच्या सर्व सूचनांच्या बाबत पक्षाचं आपलं पार्लमेंटरी बोर्ड आणि कोर कमिटी यामध्ये विचारविनिमय केला जाईल. त्याच्यामध्ये अधिकची माहिती आणखीन तुम्हाला द्यायची असेल ज्याचा उल्लेख दिलीप वळसे पाटील साहेबांनी किंवा काही मान्यवरांनी केला त्याही करता वेळ दिला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक विषयावर पक्षाची भूमिका आणि पुढील कार्यक्रम हा सर्वांना त्या ठिकाणी कळवला जाईल. यासाठी सर्व गटांनी त्यांचा सविस्तर लेखी अहवाल हा मी सांगितलं तशा पद्धतीनं आम्हा चौघांना आणि एक पार्टीकडं अशा प्रकारे द्यावा अशी माझी तुम्हाला ह्या बाबतीमध्ये विनंती आहे. मित्रांनो, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालत असतात आणि ह्या चालत असताना मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचंय, तुम्हालाही पक्षाचे एक प्रमुख घटक, परिवारातले एक सदस्य म्हणून माहिती पाहिजे की आज आपण राज्यामध्ये जे काही काम करतो त्याबद्दलची काय परिस्थिती. तुम्ही बघा, अलीकडे सातत्याने पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. विरोधक म्हणतात की आपल्या राज्यावर कर्ज मोठं झालेलं आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, आपल्या राज्यावर आताच्या काळामध्ये जे काही कर्ज आहे ते एकंदरीत कर्ज हे साधारण 9,32,000 कोटीचं आहे. तुम्ही पण थोडेसे स्तब्ध व्हाल की 9,32,000 कोटीचं. 16-17ला पद्धत अशी आहे, मी 10 वर्षाचं तुम्हाला त्याच्यामध्ये आकडेवारी सांगतो की स्थूल उत्पन्न राज्याचं 22 लाख रुपये होतं, 22 लाख कोटी आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्याला निव्वळ ऋण होतं त्यावेळेस 40,000 साधारण कोटीचं होतं आणि त्याच्यानंतर स्थूल ऋण हे 65,000 कोटीचं होतं. एकूण सगळ्या प्रकारचं ऋण म्हणजे कर्ज 3,64,000 कोटी. पद्धत अशी, इथं तटकरे साहेब बसलेत, इथं दिलीप वळसे पाटील साहेब बसलेत, त्यांनाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 1 वर्ष त्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळलेलं होतं. मी देखील 10-11 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळतोय. त्याच्यामध्ये साधारण एक पद्धत आहे, देशाने एक सूत्र ठरवून दिलेलं आहे सर्व राज्यांच्या करता, पार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. तुमचं असणारं एकूण स्थूल राज्याचं उत्पन्न त्याच्या टक्केवारीमध्ये तुमचं कर्ज हे साधारण 25% आत असलं पाहिजे. एकूण कर्जाचं दायित्व नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये GDP म्हणतो,
त्याच्या 25%च्या आत असलं पाहिजे. आपलं राज्याचं हे दायित्व आता मी जो 25-26 अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये 18.87 आहे. म्हणजे मग तुम्ही म्हणाल टाळ्या वाजू नका, तुम्ही म्हणाल 18.87 म्हणजे 19 घडाबिरदारा म्हणजे अजून 6% काढता येईल ना कर्ज. काही वेळेस आपल्याला नैसर्गिक संकट येतं. मधी आपण मागे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळ केलं, त्यावेळेस अचानक करोना आला, सगळं ठप्प झालं, कर टॅक्स यायचा कमी झाला. अशा काही घटना येतात ना. कधी कधी दुष्काळ पडतो, कधी कधी अतिवृष्टी होती. आता देखील पावसाचे काय थैमान वेगवेगळ्या भागात आहेत, तुम्हाला मला माहिती आहे. आपण भेटी दिलेल्या आहेत, आपण त्याच्याबद्दल मार्ग काढतोय, पंचनामे करायला सांगितलेले आहेत. तिथं जे काही माझ्या बळीराजाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं पुन्हा त्याला सावरण्याचं काम हे आपण महायुतीच्या सरकारमध्ये करतोय. त्याच्यातनं महत्वाचं कृषी मंत्रालय असेल, त्याच्यामध्ये महत्वाचं अर्थ मंत्रालय असेल, ही महत्वाची खाती, त्याच्याशी सहकार खातं असेल, कारण घेतलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये देखील काय आपल्याला करायचं हे अशा महत्वाची खाती आपल्याकडे पण आहेत आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आणि आम्ही मार्ग काढतो. त्याबद्दल यत्किंचितही कुठली शंका आपण मनामध्ये आणू नका. परंतु मी एकंदरीत हे जे काही 25%च्या आत असलं पाहिजे सांगतोय. 16-17ला ते 16 साधारण 67% स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या कर्ज होतं. त्याच्यानंतर 17-18ला ते 17% गेलं, नंतर ते 18-19ला 16% गेलं, 19-20ला 17% गेलं, 20-21ला आपल्या करोनाच्या काळात ते जवळपास 20% पोहोचलं. कारण त्यावेळेस काहींना आठवत असेल की आपण क्लास 3 आणि 4 चे पगार केले आणि क्लास 1 आणि क्लास 2 ला सांगितलं जरा थांबा, परिस्थिती सुधारल्यावर दुसऱ्या महिन्यात तुमचे पगार देतो. असाही काळ आपण पाहिलेला आहे आणि त्यावेळेस 20% पोहोचलं. 21-22ला 18% 22-23ला 17% 23-24ला 18% 24-25ला सुधारित अंदाज हा 18.5% आणि 25-26ला साधारण 18.75 इथपर्यंत असं हे गणित आहे. त्याच्यामुळं तुम्ही जसं आपल्या स्थूल उत्पन्नाच्या जीडीपीच्या 25%च्या आतमध्ये राज्याचं दायित्व असलं पाहिजे कर्जाचं, तशा पद्धतीनं आपल्याकडं जमेची पण बाजू ही महत्वाची आहे. 2016-17ला आपली जमा बाजू होती 2,04,000 कोटी, ती महसूल जमेची 14% होती. 17-18ला ती 2,43,000 कोटी झाली, ती महसूलच्या जमेच्या 13.5% होती. अशी वाढत 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 गेलं. आताचा अर्थसंकल्प मी सादर केला त्यावेळेस ती 5,61,000 कोटी रुपये अशा प्रकारे महसूल जमा आणि साधारण महसूल जमेची टक्केवारी ही 11.5% राहिलेली. वर्षभरात होणारं व्याज प्रदान हे महसूल जमेच्या 20%च्या मर्यादेत हवंय. ते आपलं प्रमाण 11.5% आहे. या नियमाचं पालन करणारी देशात फक्त 3च राज्य आहेत. एक म्हणजे गुजरात, दुसरं ओरिसा आणि तिसरं महाराष्ट्र. बाकी सगळी राज्य ह्याच्या बाहेर आहेत. पण ते त्यांची परिस्थिती कशी आहे त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा तुम्हाला मला अधिकार नाहीये. आणि मागील 10 वर्षामध्ये राजकोषीय तूट ही देखील राजकोषीय तूट नियमानुसार स्थूल उत्पन्नाच्या 3%च्या मर्यादेत असली पाहिजे. हे सूत्र हे केंद्राने ठरवून दिलेलं आहे आणि आपली तूट ही यंदा 2.76 म्हणजे 3%च्या आतच आहे. आपण सातत्याने ती तूट गेल्या 10 वर्षात 3%च्या आतच ठेवलेली आहे. काही वेळेस तर ती 2% पर्यंतच राहिली. 16-17 मध्ये, 17-18 मध्ये तर 1%वर आली, 18-19ला 1%वर आली, पुन्हा 19-20ला 2%वर गेली, 20-21ला मात्र 2.5% गेली. कारण करोनाचं वर्ष होतं. त्याच्यानंतर 2%, 2%, 2.25%, 3% आणि आता 2.5%. हे का मी सांगतो? बऱ्याचदा लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती नसते आणि अरे बापरे 9 लाख कोटीच्या पुढे कर्ज गेलं. अरे परंतु उत्पन्न राज्याचं वाढलंय, बाकीच्या जे काही
नियम ठरवून दिलेले त्या नियमामध्ये ते आहे. शेवटी आपल्याला आर्थिक शिस्त तर लावलीच पाहिजे. मग ती कुठली माझी छोटी मोठी सहकारी संस्था असू द्यात किंवा राज्याचा कारभार असू द्यात किंवा जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेचा कारभार असू द्यात, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. दुसरी माझी तुम्हाला एक सांगणं आहे, एकंदरीतच सरकार चालवत असताना काही लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात. गरीब घटकाला पण डोळ्यासमोर ठेवावं लागतं. ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं टॅक्स वसूल करावा लागतो. ज्यांची ऐपत नाही त्यांना इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता प्रयत्न करावा लागतो. आज आपण ज्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय तिथं आपण समाजातील सर्व घटकातील, सर्व समाजातील, सर्व जाती धर्माच्या महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना आली. त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला. तिची जबाबदारी आपल्या आदिती तटकरे यांच्यावर आहे. सतत ती माझ्याशी संपर्क साधत असते की दादा महिन्याच्या महिन्याला पैसे कसे जातील, डीबीटी कशी होईल, आणि ती लाडकी बहीण योजना तसंच सर्व समाजातील सर्व जाती धर्माच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर हे वीज पंपाची मोफत वीज ही योजना आणली. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, दोन्ही मिळून जवळपास 3 कोटी लाभार्थी, महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी, ह्या दोन्ही योजनेचे 3 कोटी लाभार्थींना साधारण वर्षाला आपल्याला बजेटमधनं 65,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात. 65,000 कोटी रुपये. त्यामध्ये संजय गांधी निराधार हे 2 योजनेचं मी सांगतोय, 3 कोटी लाभार्थ्यांच्या करता. संजय गांधी निराधार त्याला आपण 1,500 रुपये केलेले. श्रावणबाळ योजना 1,500 रुपये. आता दिव्यांगांच्या करता मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना आठवत असेल, मला वाटतं ह्या महिन्यात का गेल्या महिन्यात आपण 1,500-2,500 रुपये केले त्याच्यावर तिथं. आणि हे तिन्ही चारी योजनांचे लाभार्थी हे 30 लाख आहेत. सर्व जाती धर्मातले निराधार, गरीब आणि दिव्यांग सर्व घटकातले 30 लाखांना डीबीटीवर आपण साधारण 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी देतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या करता पंतप्रधानांनी आणलेली 6,000 रुपयाची योजना वर्षाची, आणि आपण त्याला 6,000 रुपये अशी 12,000ची योजना, ती आपण 1 कोटी शेतकऱ्यांना देतो, त्याच्यात 12,000 कोटी. अशा पद्धतीनं 3 आणि 1 4 आणि हे जवळपास 4.5 कोटी लाभार्थींना थोडे कमी 1 लाख कोटी राज्य सरकार, आपलं महायुतीचं सरकार, हा गरीब घटकाला त्याचं राहणीमान उंचावं, त्याला इतरांच्या बरोबरीनं पुढे आणण्याचं काम करावं, त्याचं पर कॅपिटा उत्पन्न वाढावं, त्यांना सुखाने समाधानाने संसार करता यावा, ह्याकरता हे एवढं मोठं काम आपण करतो. तुम्ही सगळे परिवारातले घटक आहात, आपण फार जबाबदार लोक आहात, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये काम करणारे आहात, आणि म्हणून ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे, असली पाहिजे. त्याकरता ही माहिती मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच आज झालेल्या या महत्वाच्या चिंतन शिबिरातून आपण सगळेजण सकाळपासून एकत्र आलोय, आणि या शिबिरात आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि संघटनात्मक अनेक विषयांवर सखोल चर्चा केली, आणि त्याच्याबद्दल आपण हे सगळं साधारण सार ह्याच्यातनं बाहेर काढलेला आहे. आणि ह्या चर्चे सत्रातून आपल्या पक्षाच्या पुढचा मार्ग आम्ही स्पष्ट ठरवलेला आहे, आणि त्यालाच आपण राष्ट्रवादी नागपूर डिक्लेरेशन असं नाव त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता हा आता लोकांशी सतत जोडलेला राहणार आहे. ह्याच्या आधी काही जण जोडलेले असायचेच, त्याशिवाय त्यांना आपल्या भागाचं नेतृत्व करताच येत नाही. परंतु इथून पुढे आता आपल्या सर्वांना हे लोकांशी सतत सर्वांनी जोडलं पाहिजे. जनसंवाद, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवा टाउन हॉल, महिला संवाद,
यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या भावना आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते थेट आपल्यापर्यंत कशा पोहोचतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनता लोक हे यांच्यात एक मजबूत दुहेरी असा कसा संवाद निर्माण करता येईल आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दर 3 महिन्यांनी एकदा जनसंवादाचा कार्यक्रम होईल. मी स्वतः, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आपले आमदार थेट नागरिकांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकू, लोकांच्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एक होणार आहे, मगाशी त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला, इतरांच्याही काहींच्या लक्षात आलेलं आहे. हे करताना काही जण आपल्यावर फार प्रेम असणारी लोक मुद्दाम उचकून देण्याच्या करता काही प्रश्न विचारायचा प्रयत्न करतील, कुणाला तिथं पाठवतील. शांतपणे ऐकायचं. मी कसं परवा ऐकलं, तिनं सांगितलं मनोहर पर्रिकर असे फिरायचे, तुम्ही कधी फिरणार? तिला काय माहिती मनोहर पर्रिकर 6 वाजता फिरत होते का? अरे हा अजित पवार 6 वाजता फिरत असतो. पण मला ते बोलायचं नव्हतं. पुन्हा बघा काय उर्मटपणा, लाडकी बहीण असं विचारतील त्याला हे उत्तर असं देतात. बाई तुझं खरं, ही पूर्व, ही पूर्व, ही नाही का, ही. तर तुम्ही पण इथून पुढं तेवढी वेळ मारण्यापुरतं, नंतर खरंच सांगायचं ही पूर्व आहे, त्याच्यामुळे तेवढी वेळ मारण्यापुरतं आपल्याला हे करावं लागेल. काही जण जाणीवपूर्वक आपल्याला अडचणीत आणून त्याच्यावर कॅमेरे ठेवून तेवढंच, ते बाकीचं काहीच दाखवणार नाही, तेवढंच दाखवत बसतील. बघा कशी उलटी उत्तरं देत आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या कार्यक्रमावर पालत्या घडावर पाणी. तसं काही होऊन देऊ नका, हे मी मलाही समजून सांगतो, पण त्याचबरोबर तुम्हालाही समजून सांगतो. तर या पद्धतीनं आपल्याला करायचंय. आपले मंत्री आणि आमदार हे सतत कार्यकर्ते लोकांच्या समोर आपली कामगिरी ठेवण्याचा प्रयत्न करतील. लाडकी बहीण योजना, शेतकरी मोफत वीज योजना अशा उपक्रमांना लाभ घेतलेल्या माझ्या भगिनी आणि शेतकऱ्यांशी आपल्याला संवाद साधून त्यांचे अभिप्राय घ्यायचे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहायचंय. आपण दर महिन्याला एक नव्या विषयावर लक्ष केंद्रित करू. प्रत्येक महिन्याला एक नवीन मोहीम, एक नवा विषय. कारण मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं ह्या 10 समित्यांपैकी की कार्यक्रम आम्हाला द्या. मला वाटतं धनंजय का कोणीतरी बोललं की आम्हाला प्रत्येक वेळेस कार्यक्रम त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि नवीन विषय. अशा पद्धतीनं आपण सतत लोकांच्या पर्यंत जाण्याचं ठरवलेलं आहे. त्याकरता इथं बसणाऱ्या प्रत्येकाचं सहकार्य, मदत पाहिजे. संघटनात्मक पातळीवर सर्व पद रिक्त आहेत, ती लवकरात लवकर भरण्याच्या बद्दल पण आपण निर्णय घेऊ. काही ठिकाणी पद भरलीत, पण ज्या अपेक्षांनी पद दिलं गेलेलं आहे ती अपेक्षा काही पूर्ण होत नाही. कारण इतर काही व्याप असतील, इतर काही जबाबदाऱ्या असतील, त्याच्यावर तिथं पण फेरविचार हा करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये किंवा त्यांचं तिथं काम खूपच चांगलं आहे म्हणून तिथून त्यांना वरच्या ठिकाणी घेण्याच्या करता ती जागा मोकळी करावी लागणार आहे. अशा काही गोष्टी संघटनेत कराव्या लागणार आहेत. आपल्या पक्षात सहभागी होणाऱ्या नेत्यांना अनेक जण आज पण त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. परवा शिवाजीराव चौथे, सतीशराव आहे तिथं, आपण त्यांना पक्षात प्रवेश दिला. ज्या आमच्या अंबडचे माजी आमदार, आज पण माझं भाषण संपल्यानंतर माजी आमदार देगलूर नांदेडचे सुभाष सामणे साहेबांना पण आपण इथं प्रवेश त्या ठिकाणी देणार आहोत. ही प्रक्रिया आपली सातत्याने चाललेली आहे. अनेक कार्यकर्ते बोलत असतात. माझी एवढीच विनंती आहे, बऱ्याचदा तुम्ही सांगता आम्ही विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्तीला घेतो. फक्त येणारी व्यक्ती जी आम्हाला माहिती आहे, ज्यांच्या बरोबर आम्ही काम केलंय, तिथं कुठली अडचण नाही. परंतु काही काही नवे चेहरे येतात. तुम्ही लोक सांगता, भगिनी सांगतात, आमचे तरुण सांगतात आणि त्यांना घेतल्यानंतर कळतं की इथं कुठंतरी काहीतरी चुका झालेल्या आहेत आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला ट्रोल केलं जातं. थोडंसं पक्षप्रवेश देताना त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली असावी, जेणेकरून बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे, त्या बेरजेचं राजकारण करत असताना आपली वजाबाकी होता कामा नये ह्याची पण नोंद माझ्या सर्व मान्यवरांनी आणि माझ्या सहकारी मित्रांनी इथं घ्यावी आणि ह्या पदाधिकाऱ्यांना देखील
आपल्याला सन्मानाची वागणूक द्यायची आहे. त्यांचेही काही वेगवेगळे मत आहेत, त्यांचे पण काही वेगवेगळे विचार आहेत. ह्याच्यातल्या अनेकांनी सांगितलेलं आहे. आता इथे हेमलताताई पाटील आहे, प्रतिभाताई शिंदे, अशा बऱ्याच माझ्या भगिनींची पण नावं घेता येतील, पुरुष मंडळींची पण नावं घेता येतील. आणि त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमाचा सन्मान करणं, परिश्रम करणाऱ्याला फळ, हेच आपल्या पक्षाचं ब्रीदवाक्य असेल. बढती आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या किंवा निवडणुकीतील उमेदवारी, ज्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला की कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर आता ते मला जास्त चांगलं लक्षात ठेवावं लागेल. संघटना कशी वाढवायची हे आधीच मला सांगितलं असतं तर मी कुठे गेलो असतो. काय तर जोडलेल्या कामगिरीवर आधारित असतील आपल्या पक्षात. परंतु तुम्हाला मी सांगतो, त्याच्या आधी मी भाषण करायचो त्यावेळेस रात्रभर माझा पाठ म्हणजे गृहपाठ व्हायचा आणि मग सकाळी भाषण करायचो. आता फक्त असं झालंय की त्यांनी भाषण केलं आणि मी पण भाषण करतोय. माझा रात्री गृहपाठ झालाय, त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच चाललंय. ते तिथं नोंद चाललेली आहे. बरोबर आहे, हे ठीक बरोबर आहे. आता कुठलं नाही झालं की माझं काय रात्री खरं नाहीच आहे. तर आपण डिजिटल प्रचाराला पण प्राधान्य दिलं पाहिजे. डिजिटल प्रचार हा अलीकडच्या काळामध्ये फार महत्वाचा घटक ठरलेला आहे. तंत्रज्ञानाचा AI, मित्रांनो, सगळ्या क्षेत्रामध्ये आता AI आलेलं आहे. कुठलंही क्षेत्र जगातलं AI पासून बाजूला राहू शकलेलं नाही, राहूच शकत नाही. जसं एक काळ होता साक्षर निरक्षर, नंतर काळाला कॉम्प्युटर चालवणारा साक्षर, न चालवणारा निरक्षर, तसा आता AI चा वापर करणारा साक्षर आणि AI चा वापर न करणारा निरक्षर, असं होण्याची दाट शक्यता आहे. काळानुरूप आपण पण काही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले विचार ह्या शेवटच्या माणसापर्यंत, अंतुले साहेब सांगायचे तोच शेवटचा माणूस, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांप्रती आपली निष्ठा अधिक बळकट करत आपण काम करायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक घटकाच्या उत्थानाची जबाबदारी स्वीकारत राहील. ग्रामपंचायतीपासून उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सरकार आणि पक्ष यांच्यात पारदर्शक यंत्रणा उभारण्याचं काम आपण करतोय. आपल्या कार्यकर्त्यामुळे जनता आणि सरकार यांच्यातील पूल अधिक मजबूत आपला करायचा विचार आहे. आपण शेतकरी, शेतमजूर यांचं रक्षण करण्याचा संकल्प कायम ठेवतोय. शहरी महाराष्ट्रासाठी नवा संकल्प आपण मांडतोय. आधुनिक शहर, मजबूत पायाभूत सुविधा, सर्वांसाठी संधी, शहरी भागात आकांक्षा पूर्ण करत असताना ग्रामीण भागात सहकार शेती आधारित उद्योगांना आपण प्रोत्साहन देतोय. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण MDC म्हणजे महाराष्ट्र विकास परिषद स्थापन करतोय. ही थिंक टँक महाराष्ट्र 2050 साठी एक रोडमॅप तयार करेल आणि जागतिक दर्जाची शहरं, हरित पायाभूत सुविधा, रोजगारांच्या संधी आणि सुशासनाची नवी दिशा, अशा पद्धतीनं शेवटी या डिक्लेरेशन मधून आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या आपल्या सहभाग अधिक दृढ करत आहोत, ज्याचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी पण केला. नरेंद्र मोदींनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबद्दल विरोधात घेतलेली भूमिका ठाम आपण मान्य करतो, त्याचं कौतुक करतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसोबत आपली युती अधिक बळकट करण्याची बांधिलकी आपण व्यक्त करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं देखील आपण कौतुक करत असतो. आणि हे डिक्लेरेशन म्हणजे काही फक्त एक दस्तऐवज नाही, तर तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या भविष्याचा एक संकल्प आहे. आणि हा संकल्प पूर्ण करण्याच्या करता आपण सगळ्यांनी एक दिलाने त्या ठिकाणी काम करायचंय, हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. एक गोष्ट खरी आहे, ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, की महाराष्ट्राची उपराजधानी एक, आम्ही ज्यावेळेस कुठं घ्यायचं काय घ्यायचं त्यावेळेस आम्हाला प्रफुल्लभाई पण म्हणले नागपूरला घ्या, आपण नागपूरला चांगल्या प्रकारचं शिबिर एक दिवसाचं घेऊ. आणि ह्या नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं बुद्ध धर्माचा स्वीकार केला, त्या दीक्षाभूमीच्या पवित्र नगरीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बोलवण्यात आलेल्या ह्या एक दिवसीय चिंतन शिबिरात आपण देशभरातून राज्याच्या विविध भागातून आवर्जून उपस्थित राहिला त्यासाठी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपला सर्वांचं मनापासून आभार देखील मानतो। हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आपले प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, शहरातल्या आणि ग्रामीणच्या सगळ्या आमच्या नागपूरच्या पण पदाधिकाऱ्यांनी, दोन्ही अध्यक्षांनी, सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मेहनत घेतली, सहकारी पक्ष बांधवांनी जी मेहनत घेतली त्यांचंही मी कौतुक करतो। थोडंसं जेवणाची गडबड झाली कारण आपण 550-600 धरलेले होते, संख्या वाढली, परंतु शेवटी आपण बाकीच्याही सगळ्या गोष्टी वाढवल्या आणि जेवढं बोलवल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान किंवा कुठली त्याला अडचण येणार नाही ही जी काळजी घ्यायची असते ती काळजी घेण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्तानं केलेला आहे। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। सहकाराच्या बद्दल पण मगाशी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की त्याच्यातनं कसा रोजगार वगैरे निर्माण होईल, त्याही करता आपण लक्ष घालू। मी आपल्याला ही गोष्ट सांगतो की माझं आता महायुतीच्या सरकारचा 8 डिसेंबरला नागपूरचं अधिवेशन सुरू होणार आहे। त्यावेळेस मला फार काही पुरवणी मागण्याच्या निमित्तानं ह्याच्यातल्या काही गोष्टी घेता येतील अशातला भाग नाही, पण मार्चच्या आधी फेब्रुवारीमध्ये पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आज तुम्ही जे काही थोडं बहुत बोललाय किंवा 10 जणांच्या समितीचे जे अहवाल आम्हाला येतील आणि त्याच्यातनं संघटनेच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याच्या भल्याच्या करता, त्या घटकाकरता ज्या योजना चांगल्या असतील, मगाशी मला वाटतं कोणतरी बोललं महिलांच्या करता हॉस्टेल, त्याही बद्दलचा काही ठिकाणी आपण करतोय, नवाबाई बोलले, आज त्यांचा हा फार महत्वाचा विषय आहे। काही जण विधवा माझ्या भगिनी असतात, परित्यक्त्या असतात, काहीच्या अडचणी असतात आणि त्यांना शहरी भागामध्ये राहण्याची व्यवस्था नसते, त्याकरता देखील आपण काही कसं पुढे जायचं ते ठरवू आणि बजेटमध्ये 8-8.5 लाख कोटीचं बजेट सादर करत असताना ह्याच्यातले काही कार्यक्रम हे आपण त्याच्यामध्ये राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। एकंदरीतच महायुतीचं सरकार येऊन जवळपास 10-11 महिनेचा काळ लोटला गेलेला आहे। सरकार स्थिर आहे। अशा वेळेस सरकारमधल्या तिन्ही घटक पक्षांच्याकडनं पक्ष संघटनेला बळकटी देण्याचं प्राधान्य देण्यात येत आहे। आज ह्या शिबिरामागचा हाच एक भाग आहे। निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा आपण सत्तेत सहभागी होतो तेव्हा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या सरकारवर असते, आपल्यावर असते। शासनाकडे उपलब्ध असलेला निधी आणि त्यांचं योग्य नियोजन या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या चक्राला कशी गती देण्याचं काम करता येईल ते काम आम्ही करतोय आणि हे काम अत्यंत कौशल्यानं करावं लागतं। यावर्षीचा राज्याचा 11वा अर्थसंकल्प मी मांडला, त्यावेळेस राज्यावर असलेलं कर्ज आणि वर्षभरात राज्याला प्राप्त होणारा महसूल या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला। रोजगाराच्या बाबतीमध्ये आम्ही आता लवकरच कॅबिनेटला एक विषय आणतो। काही जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी आलंय इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, CIIT हा कार्यक्रम आपण राबवतोय। माझ्या माहितीप्रमाणे बीडला भूमिपूजन झालं, रायगडला भूमिपूजन झालं, पुण्याला भूमिपूजन झालं, रत्नागिरीला भूमिपूजन झालं। छत्रपती संभाजीनगरची जागा सतीशरावांना आठवत असेल की जवळपास आपण फायनल केलेली आहे। नांदेडची जागा आपण विद्यापीठामध्ये फायनल केलेली आहे। असं अनेक ठिकाणी आपण 36च्या 36 जिल्ह्यामध्ये जातोय आणि तिथं साधारण दरवर्षी 7,000 विद्यार्थी-विद्यार्थिनी हे CIITचं शिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल किंवा त्यांना तिथं नोकरी उपलब्ध होईल अशा पद्धतीचाही कार्यक्रम आपण राज्य सरकारच्या वतीनं राबवतोय आणि त्याचा लवकरच तुम्ही पेपरमध्ये वाचाल की कॅबिनेटनी 36च्या 36 जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठलाही जिल्हा त्यापासून वंचित राहणार नाही। टाटा ट्रस्ट हा देखील त्याच्यामध्ये खूप महत्वाचं योगदान देतोय। माहिती करता 200 कोटीचा कार्यक्रम आहे, 165 कोटी टाटा ट्रस्ट देणार आहे आणि 35 कोटी राज्य सरकार घालणार आहे, असा हा महत्वाचा कार्यक्रम आहे। तो तरुण तरुणींच्या करता फार दिशादर्शक ठरणारा कार्यक्रम हा होणार आहे।
आपल्या एकंदरीतच आपल्याला या विकास चक्राला गती द्यायची आहे आणि ही गती देत असताना अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्याच्या करता खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक, सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात ह्या सगळ्या गोष्टी या 4 घटकामध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे. तशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. म्हणून मी बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. हा विकास मंत्र डोळ्यासमोर ठेवून आपण विकास चक्राला गती देण्याचं काम हे निश्चितपणे करतोय. एकंदरीतच या सर्व गोष्टीचा सकारात्मक परिणाम दिसायला काही थोडासा कालावधी माझ्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्यांना सांगायचं त्याला लागणार आहे. त्यासाठी काही धीर हा धरला पाहिजे. सर्व आमदार कार्यकर्ते विविध विकास कामं घेऊन भेटत असतात. कामाची यादी पाहता त्यासाठी आवश्यक निधी आणि उपलब्ध निधीपेक्षा नेहमीच तुलनेनं कमी असतो. त्यात 3 पक्षाचं सरकार, त्याच्यातनं साहजिकच काही मग कार्यकर्ते किंवा माझे आमदार नाराज होतात. आमदारच काय पण आमचे मंत्रिमंडळातले सहकारी पण कधी नाराज होतात. माझ्यावर निधी वळवण्याचं देखील कधी कधी आरोप होतात. अशा वेळेस त्याबाबतची वस्तुस्थिती आपल्याला माहिती असली पाहिजे. इथं नरहरी झिरवाळ बसलेले आहेत, त्यांनाही माहिती आहे. मध्ये असंच सांगण्यात आलं की मी अनुसूचित जाती जमातीचा आणि आदिवासी घटकाचा म्हणजे SCचा आणि STचा निधी हा वळवला. मी आपल्याला सांगतो 24-25 ला आपण SCला 15,893 कोटीचा नियतवे दिला. यंदाच्या वर्षी आपण 25-26 ला तोच निधी 22,658 कोटी रुपयाचा दिला. 42% नियतवेमध्ये वाढ केली आणि आदिवासीच्या नियतवेमध्ये आपण 40% वाढ केली. 15,360 कोटीवरून 21,495 कोटी. कधी कधी काही बातम्या अशा दिल्या जातात काही लोकांच्याकडनं, आपल्या मित्र पक्षातल्या एखाद्या घटक पक्षातल्या सहकार्याकडनं, आणि त्याला लगेच उत्तर देऊन आपण कारण नसताना काही मतभेद आहेत असं दाखवत नाही. पण मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना कुठेही दुजाभाव केला जाणार नाही. कुठल्याही घटकावर, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ही जी काही आपल्या महापुरुषांची त्यांची शिकवण आहे, त्या शिकवणीतनं आपण सगळेजण पुढे जाणार आहे. मधी मधी सारथी महाज्योतीची पण तुलना केली जाते. मी खरंच आपल्याला सांगतो, सारथी असेल, महाज्योती असेल, मारटी असेल, बार्टी असेल, आरटी असेल, ज्या कुठल्या वेगवेगळ्या घटकाच्या करता आपण संस्था काढलेल्या आहेत, तिथं प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हीच आपली राज्य सरकारची आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहिलेली आहे, पुढेही राहील याही बद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. मित्रांनो, थोडासा उल्लेख काही माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, पण मागील 2 महिन्यात तुम्ही जर बघितलं तर समाजामध्ये निर्माण करण्यात येत असलेली तेढ ही निश्चित पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. परवा मी बीडला गेलेलो होतो. तिथं धनंजय होते, बाकीचे सगळे सहकारी होते. त्यावेळेस मी भाषण केलं आणि तिथंही सगळ्यांना सांगितलं. उलट अनेक माझ्या समोरच्या लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला. त्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद करताना काही काळाने सामाजिक आर्थिक समानता प्रस्थापित होऊन जाती धर्म विरहित सदृढ समाज रचना स्थापन करण्याचं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. असं असताना बोलताना त्यांचं नाव घ्यायचं आणि पुन्हा जाती व्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करायचे. अशा वेळेस समतेचा विचार जोपासणाऱ्या आपल्या पक्षाला कठीण काळात सामोरं जावं लागत आहे. पण हेही दिवस जातील. सामान्य जनता, युवक युवती यांना वास्तवतेचं भान निश्चितपणे येईल. जातीपातीच्या राजकारणाच्या पेक्षा विकासाभूमिक समाजकारणाकडे ही नवीन पिढी आकर्षित होतील अशी आशा ठेवून आपण आपली वाटचाल चालू ठेवायची. कुठल्याही घटकावर अन्याय होऊन द्यायचा नाही.
कुणाच्याही तोंडातला घास काढून दुसऱ्याला द्यायचा नाही, मात्र कुणावर अन्याय पण होता कामा नये ही पण काळजी आपण घेतोय. महायुती सरकारची पण साधारण हीच लाईन आहे, हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं आणि आपापल्या भागामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचा मनापासूनचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा, सहकार्यांनी करावा, माझ्या लाडक्या बहिणींनी करावा, तरुण तरुणींनी पण करावा, वडीलधाऱ्यांनी पण करावा. राजकारणात टिकून राहण्याच्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मी लक्षात ठेवत असलेला मंत्र किंवा वापरत असलेलं तंत्र आपल्याला थोडं सांगतो. राजकारणात नेहमीच मी स्वतः 3 गोष्टी स्वतः जवळ ठेवत आलोय. आता मी माझा स्वभाव तुम्हालाही माहिती आहे की पूर्वी कसा होता आणि आता कसा बदलत चाललेला आहे. तो अजून चांगला बदलण्याचा प्रयत्न करतो, काळजी करू नका. फक्त तुम्ही माझा साथ द्या, माझ्या बरोबर राहा. त्याच्यामध्ये 3 गोष्टी वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे आणि ज्या 3 गोष्टी मी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या म्हणजे ॲम्बिशन. त्यामध्ये ॲम्बिशन म्हणजे नेहमी मोठी महत्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे. आपला पक्ष अधिकाधिक जागा जिंकेल अशी ती महत्वाकांक्षा असावी. त्या दृष्टीनं प्रयत्न देखील असावेत. नुसती महत्वाकांक्षा ठेवून चालणार नाही. दुसरी त्याच्यामध्ये अडॅप्टिबिलिटी म्हणजेच होणाऱ्या बदलांशी जुळून घेण्याची वृत्ती. परवाच एक कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणाला, दादा तुम्हाला भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवताना फक्त नाव लिहावं लागतं, खाली काही पद लिहिता येत नाही. मी त्यांना म्हटलं सर्वांना पद देता येणं शक्य नाही, कारण हे 3 पक्षाचं सरकार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जुळून घ्यावं लागतं. महामंडळ पदही विभागली जातात. राजकारणातली परिस्थिती बदलत असते, तिच्याशी जुळून घेण्यासाठी आपल्याला बदल करावा लागतो. तेव्हा आपण सर्वांशी जुळून घेण्याची वृत्ती काही काळ ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं पद असो पद नसो आपण सतत काम करत राहिलं आणि काम आपलं उजवं दिसलं तर पद आपोआप चालत येतं. ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि तिसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं उत्तरदायित्व, हे जबाबदारीची जाणीव, ही जाणीव आपण वाढवली म्हणजेच आपण नेहमीच्या कर्तव्य तत्पर राहतो आणि जबाबदारी यशस्वी पूर्णपणे करतो. अशा पद्धतीनं ह्या 3 बाबी आहे. परंतु ह्या 3 बाबी बरोबरच 3 गोष्टी मी स्वतः जवळ ठेवतो. त्या म्हणजे पेशन्स, त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटी. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांनी पण केला. आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ती पॉझिटिव्हिटी मी दाखवली पाहिजे. पेशन्स म्हणजे धीर आपण ठेवला पाहिजे. वेळेच्या बाबतीत कार्यतत्पर राहा. मी मगाशीच बोलत असताना हिरामण खोसकरला म्हणलं का रे बाबा जरा उशीर झाला यायला. मग तो हळूच नरहरी झिरवाळींच्याकडे बघत होता. पण म्हणलं रात्री 1 वाजता आला. अरे म्हणलं तुम्हाला 15-20 दिवस सांगितलेलं होतं की आजचा दिवस आपला महत्वाचा आहे, तसा आता इथून पुढे होऊन देऊ नका. मी खरंच पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे. जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद. जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे, प्रेम आहे, हे त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामुळं तसं आता करू नका. इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या आपण नेहमी त्याच्यामध्ये पेशन्स ठेवला पाहिजे, कार्यतत्पर राहिलं पाहिजे. पॉझिटिव्हिटी ही सकारात्मक आपण त्याचा ठेवा आहे. ह्या 3 गोष्टी आपण त्यामध्ये दाखवल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं काम करत जीवनात कधी पण नाराजी येणार नाही. भविष्यात राजकीय आलेख उंचावत जातो, एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. खरं तर प्रफुल्लभाईंनी त्याचं उदाहरण दिलं. ज्यावेळेस मी प्रफुल्लभाई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना, आणि त्यावेळेस नड्डाजी पण होते, ते 3 होते आणि आपण होतो, त्यावेळेस आम्ही स्पष्टपणे तिथं सांगितलेलं होतं की आम्ही काम करताना हा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं एकता,
इथं समता, इथं बंधुतेचा विचार इथल्या मातीत अतिशय खोलवर रुजला गेलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाही. आणि तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागतं. तेव्हा आपण आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन या पुढं जात राहील. विदर्भातले थोर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे आणि त्यातल्या 4 ओळी मला आपल्याला ऐकाव्याशा वाटतायत. सार्वजनिक कामी जाऊनी कष्टत जावे निस्पृहपणी, जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा. हे विचार त्या काळामध्ये ह्याच विदर्भात मध्ये संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणेच सार्वजनिक जीवनामध्ये निस्पृहपणे कष्ट करणं, जातीपाती मित्र शत्रू न पाहता, पक्षपात न करता कार्यरत राहणं हाच आपल्या सर्वांच्या समोरचा आदर्श आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करूया, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. त्याचबरोबर माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे की प्रवक्त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण लवकरच काही निर्णय घेतो. मगाशी त्याच्याबद्दल सांगितलं. कधी कधी काही प्रवक्ते हे ज्या पद्धतीनं तिथं बोललं पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे. इथं नवाबभाई साक्षीला आहेत. नवाबभाई ज्यावेळेस आपण सगळेजण एकत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचो, त्यावेळेस एखादा प्रसंग देश पातळीवर घडला, राज्य पातळीवर घडला, तर फोन करून ते विचारायचे, साहेबांना विचारायचे, आम्हाला विचारायचे की काय साधारण आपली भूमिका असली पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे तिथं मांडायचे. आणि त्या पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडून लोकांच्या मनातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचे. कधी कधी काही प्रवक्ते असं काही बोलून जातात की आगीतनं उठलून फोफोट्यात पडलो असंच सांगायची वेळ येते. आणि म्हणून मगाशी प्रफुल्लभाईंनी त्या गोष्टीचा उल्लेख केला. अरे बाबा, थोडस शांतपणे तुम्ही जरा विचारपूर्वक बोलत चला. काही लोक अतिशय चुकीचं बोलतात. त्यांनी तसं बोलले तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून विषय सोडून द्यायचा, फार त्याचं उत्तर द्यायच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. मी मगाशीच सांगितलं, पेशन्स ठेवले पाहिजे. त्याबद्दलची भूमिका ही प्रवक्त्यांनी पण दाखवली पाहिजे. आणि कधी कधी काही प्रवक्ते असं काही बोलतात आणि कुणाला तरी अंगावर घेतात. काही कुणाला अंगावर घेऊ नका. तुम्ही प्रवक्तेपद नीट सांभाळा आणि पक्षातला त्याच्यातनं मदत कशी होईल, पक्षाची प्रतिमा जनमानसाच्या समोर कशी चांगली पद्धतीनं पुढे जाईल, अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये सगळ्यांच्याकडनं झाला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे. आपल्या प्रवक्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ही गोष्ट कृपा करून लक्षामध्ये ठेवावी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांची हीच आपल्या पक्षाची ठाम विचारधारा आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आपण काम करतो. त्यामुळे आपल्या शब्दातली सुसंस्कृतपणा जपणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. भावनेच्या भरात कोणी अविचारी वक्तव्य करू नये, कुठेही पातळी घसरू नये, याची माझ्यासह प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या नेत्यांवर असंसदीय भाषेत हल्ला झाल्यावर तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे, तरी देखील परंतु त्याला उत्तर देताना आपण योग्य शब्दामध्ये, ठाम विचारांनी आणि मर्यादित राहून प्रत्युत्तर दिलं पाहिजे. पक्षावरील विश्वास आणि आपल्या कामाची ताकद आणि जनतेशी असलेली आपली नाळ यावर आपण ठाम राहिलो तर कुठल्याही अफवांनी किंवा खोट्या प्रचारांनी आपल्या पक्षाची प्रतिमा डळमळीत होणार नाही, याची नोंद आपण घ्या. पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकजूट असणं गरजेचं आहे. आपण आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून शब्दांची योग्य पातळी राखत सत्य आणि तथ्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजेत. भडक, उग्र आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य आपल्या पक्षाच्या सोबतच महाराष्ट्राच्या ऐक्याला बाधा पोचू शकतात. हे कृपा करून आजच्या ह्या राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या निमित्तानं
लोकशाही, न्याय, समता ही भूमिका ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस हे प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आणि देशाचा आणि राज्याचा विकास महत्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण आत्मा आहे. त्या आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. शिवशाहू फुले आंबेडकर ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती, आहे आणि यापुढे देखील राहील. यात कोणी शंका घेण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करूनच एनडीए मध्ये सामील झालेला आहे. कधी कधी एखादी व्यक्ती एखादं स्टेटमेंट करते, ते स्टेटमेंट केल्यानंतर काही समाजातली लोक ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असं समजतात. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एवढं सांगून एखाद्याने असं काही पक्षाला बाधा आणणारं स्टेटमेंट केलं तर त्या स्टेटमेंटची पक्ष अजिबात त्या ठिकाणी सहमत नाही. ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे अशी माझी विनंती आहे. कधी कधी काही वेळेस वेगवेगळे मोर्चे दिसतात, वेगवेगळे आंदोलन होतात. लोकशाहीमध्ये संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आंदोलन करायचा, मोर्चे काढण्याचा, परंतु त्याच्यातून असं काहीतरी कुणीतरी त्याच्यामध्ये सामील झालं की दुसऱ्या भागातले लोक म्हणतात, अहो तुमचे तर कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते, तुमचे नेते होते, व तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आज या शिबिराच्या निमित्तानं, राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनीच एवढ्या स्पष्टपणे ह्या भूमिका मांडल्या. त्याच्यामुळं यदा कदाचित ह्या भूमिकेला बगल देणारी गोष्ट एखादी घडत असेल तर सरळ तुम्ही सांगा की त्या दिवशी दिवसभर आम्ही बसलो होतो सकाळी 9 ते 6:30 पर्यंत आणि त्यामध्ये ही आमच्या राष्ट्रवादीची भूमिका आहे, ही आमच्या राष्ट्रवादीची विचारधारा आहे. त्याच्यामुळे एखादी कुणी वेगळं मत व्यक्त केलं तर त्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात सहमत नाही असं तुम्ही स्पष्टपणे सांगायला मागं पुढं बघू नका. पक्षाच्या स्थापनेपासून राज्याच्या खेड्यापाड्यातले, देशातल्या, जगाच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते हे आपल्या विचाराशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाढवण्याच्या करता 10 जून 1999 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या मान्यवरांनी काम करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत नेण्यापर्यंत जे योगदान दिलंय त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतो. पुन्हा जाता जाता लोकांच्या मध्ये मिसळा, जनसंपर्क वाढवा, लोकांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हा. जेव्हा तुम्ही लोकात जाल तेव्हाच लोक तुमच्या बरोबर येतील. त्यासाठी राष्ट्रवादीची कार्यालय सुसज्ज करा. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय ही अधिक लोकांनी भरलेली, गजबजलेली दिसायला हवीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, म्हणून त्याची ओळख शेवटपर्यंत जायला हवी. हे आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे, ते माझंही ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढवायचा आहे. त्यासाठी आपण सगळेजण मिळून तयारीला लागूया. पक्षाच्या सर्व संघटनांचा अधिकाधिक विस्तार कसा होईल, नेत्यांसोबत फिरण्याच्या पेक्षा लोकांच्या मध्ये फिरण्याचा प्रयत्न करा. आपला पक्ष सर्वसामान्य लोकांचा, ही प्रतिमा लोकांच्या मध्ये असायला हवी. शेतकरी, कष्टकरी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या आपला पक्ष आहे हे वाटायला त्यांना हवंय. यासाठी आपण गावागावामध्ये, ग्रामीण भागात आणि शहरामध्ये, वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये आपण पक्ष वाढवण्याचं काम या निमित्तानं करूया. पुन्हा एकदा महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या वतीनं आपण घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ, इव्हन सेंट्रलमध्ये पण एनडीएने काही चांगले निर्णय बरेचसे घेतलेले आहेत आणि आपल्याही सरकारने काही चांगले निर्णय मोठ्या प्रमाणावर घेतलेले आहेत. हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे असं आव्हान मी ह्या चिंतन शिबिराच्या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. चिंतन शिबिराच्या आयोजनाच्या बद्दल योगदान दिलेल्या तटकरेजी, तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमचं मी
आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे कष्ट आणि मेहनतीतून येणाऱ्या काळात आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये मजबूत पक्ष होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये होईल. आणि त्या मगाशी सूचना मला वाटतं धनंजयनी काकूंनी दिली की एखाद्या ठिकाणी आपला आमदार नसला तरी तिथं कार्यकारिणी असेल, तिथं पक्षाचे कार्यकर्ते असतील, अशा प्रकारची व्यवस्था आपण ह्या नजीकच्या काळामध्ये करू. त्याकरता संघटनेला माझ्या सहित सगळेजण अधिकचा वेळ देतील याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि आपल्या सर्वांच्या कष्टातून मेहनतीतूनच येणाऱ्या काळात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक कशा यश मिळेल याबद्दलचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि तो प्रयत्न आपण सगळेजण कराल असा विश्वास देखील मी व्यक्त करतो. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, घड्याळ तेच, वेळ नवी हवी, प्रत्येक क्षणी लढाई नवी हवी. लढेन मी आणि जिंकेनही, फक्त तुमची साथ हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.